अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। हा व्हिडिओ आवर्जून पहा। ही कथा जो कोणी ऐकेल तो भाग्यवानच ठरेल। उधळा गुलाल वाजवारे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवर आले। उधळा गुलाल वाजवारे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवर आले। अनसुयेचा तू दत्त, सुमतीचा तू श्रीपाद, अंबा भवानीचा तू नरहरी, आम्हा कैवाऱ्यांचा तूच स्वामी। अंबा भवानीचा तू नरहरी, आम्हा कैवाऱ्यांचा तूच स्वामी। श्री स्वामी समर्थ। सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रकट दिनाच्या स्वामीमय शुभेच्छा। इसवी सन 1856च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोट येथे आले। जेव्हा समर्थ मंगळवेढ्यातून पहिल्यांदा अक्कलकोट नगरीमध्ये आले तेव्हा त्यांनी गावामधील खंडोबा गल्लीत खंडोबा मंदिरात मुक्काम केला। तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध द्वितीया शके 1778, वार रविवार दिनांक 6/4/1856 हा होता। दत्तात्रेयांचे अवतार असलेले अक्कलकोट स्वामी यांचा प्रकट दिन म्हणून हाच दिवस साजरा केला जातो। प्रकट पूर्वपट्टिका। इसवी सन 1459च्या सुमारास श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरात निर्गुण पादुका स्थापन केल्या। त्यानंतर शैलयात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीवनात अदृश्य झाले। या कर्दळीवनात सुमारे 300 वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली। याच तपश्चर्यात मुंग्यांनी त्यांच्यावरती वारू तयार केले होते। एके दिवशी उद्धव नावाचा लाकूड तोड्या त्याच वनामध्ये लाकडे तोडत होता। लाकडे तोडता तोडता अचानक त्याच्या हातातून कुऱ्हाड निसटली आणि ती जाऊन वारुळावर पडली। कुऱ्हाडीचे निमित्त साधून समर्थांना भक्तांच्या कल्याणासाठी पुन्हा प्रगट व्हायचेच होते। कुऱ्हाड वाळूरावर पडता क्षणी त्यातून रक्ताची धार उडाली। रक्ताच्या धारा वाहू लागल्या। सर्वत्र दिव्य प्रकाश पसरला आणि तो तेजोमय प्रकाशातून एक दिव्य अजानुबाहू मूर्ती प्रकट झाली। एक तेजस्वी मूर्ती प्रकट झाली। ती मूर्ती म्हणजेच आपल्या सर्वांची माऊली श्री स्वामी समर्थ महाराज। आपल्या हातून एका महान पुरुषाला जखम झाली म्हणून उद्धवाला अपराधी दुःख वाटू लागले, परंतु स्वामींनी त्याची मनोवस्था समजून घेऊन त्याला अभय आणि सुखाचे वरदान दिले आणि आपण स्वतः गंगेतीरी प्रयाण केले। गंगेतीरावर भ्रमण करता करता ते कलकत्त्यास गेले। तेथे जाऊन त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले। नंतर त्यांनी काशी प्रयाग करीत त्या उत्तरेकडून दक्षिणेकडे आले। यापुढे स्वामींची प्रकट दिनाची कथा ऐका। श्री स्वामी समर्थ। आपले स्वामी कधी आले, कुठून आले, ते कोण होते हे कोणालाच माहिती नाही, पण स्वामीसूत नावाचे एक महान भक्त होऊन गेले। त्यांना स्वामी आपला मुलगा मानित असत। त्यांच्या अनुभवावरून आपल्याला असे समजते की स्वामी कसे प्रकटले। भक्त हो, शेकडो वर्षांपूर्वी एका पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून सुमारे 1200 कोस म्हणजे 12 किलोमीटर दूर चेली नावाचे खेडगाव होतं। त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक मुलगा राहत होता। तो आपल्या भाऊ आणि भाऊजेसोबत राहत असे। तो मुलगा कधीही कोणासोबतही मिसळत नसे, कोणासोबत बोलत नसे। तिथे थोड्याच अंतरावरती एक खूप मोठा वटवृक्ष होता। त्यामध्ये एक छोटीशी दिवळी होती आणि त्यामध्ये एका गणपतीची सुबक अशी मूर्ती होती। हा विजयसिंग खिशात खूप साऱ्या गोट्या भरायचा आणि तिथे जाऊन गणपतीसोबत खेळत असे। गणपतीला तो आपला मित्र समजायचा, मानायचा। आपला डावही तोच खेळायचा आणि गणपतीचा डावसुद्धा स्वतःच खेळायचा। असेच अनेक दिवस गेले। आता परमेश्वराला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली। देवाने विजयसिंगला निमित्त करून आपला आविष्कार दाखविला। तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया। नेहमीप्रमाणे विजयसिंग गोट्या खेळायला गेला, पण आज त्याच्या मनात आले, रोज आपणच का खेळायचे? आज देवाने स्वतः त्याचा डाव खेळावा।
आणि असा त्याने हट्ट धरला. सर्व गोट्या त्याने देवासमोर टाकल्या आणि म्हणाला, आज तुलाच तुझा डाव खेळायचा आहे, मी आज तुझा डाव खेळणार नाही. असे त्याच्या तोंडून शब्द निघताच धरणी माता कंपित होऊ लागली. सर्वत्र ढग जमले, अंधार पडला, वारे वेगाने वाहू लागले. कोणालाच काही समजेना नेमकं काय होतं आहे. परंतु देवाची करणी आजपर्यंत कधी कोणाला समजली आहे का? आज ती अद्भुत शक्ती प्रकटणार होती. तिथे धरणी दुभंगून तिथे एक बालमूर्ती प्रकट झाली आणि ती बालमूर्ती दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष आपल्या सर्वांचे स्वामी महाराज होते. विजयसिंग गोट्या खेळताना स्वामींकडून तो हरला आणि स्वामींनी त्याला सगळ्या गोट्या उधार म्हणून दिल्या. आपण त्याला परत भेटण्याचे वचन देऊन स्वामी तेथून निघून गेले आणि गुप्त झाले. थोडक्यात स्वामींचा जन्म हा हस्तिनापूरमधील 12 किलोमीटर असलेला चेलीखेडा येथील एका वटवृक्षाखाली आणि गणेश मंदिराजवळ झाला. एकदा कोकणातील हरिभाऊ स्वामी सूत अक्कलकोटी आले होते. स्वामींच्या भेटी करण्याकरता त्यांनी तिथे खूप दिवस मुक्काम केला. आपल्या ऐहिक इच्छापूर्तीसाठी तिथे त्यांनी काही दिवस मुक्काम केला. एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावले आणि मांडीवर बसवले आणि म्हणाले, आजपासून तू माझा सूत झाला आहेस. आजपासून तू सर्व घरदार संसार सगळं काही सोडून दे आणि दर्याकिनारी जाऊन माझी ध्वजा उभी कर. हे ऐकून त्यांना रडू आले, कारण ते तिथे ऐहिक इच्छेपोटी आले होते. महाराज तर सर्व काही सोडायला लावत आहेत आणि म्हणत आहेत की माझी ध्वजा उभी कर. ते स्वामींना म्हणाले, महाराज असे का? स्वामी म्हणाले, अरे वेड्या, रडतोस काय? इकडे बघ, माझे पोट किती बरं मोठे आहे. तेव्हा त्यांनी स्वामींच्या पोटावर हात फिरवला आणि हात फिरवता क्षणी हरिभाऊंना ध्यान लागले. त्या ध्यानामध्ये त्यांना त्यांचे सर्व पूर्वजन्मीचे जन्म आठवले. त्यातील विजयसिंग नावाचा एक जन्म त्यांना आठवला. तो स्वामी सूत दुसरा तिसरा कोणी नसून तो स्वामी सुताचाच अवतार होता. स्वामींनी स्वतः मान्यता दिली आहे की स्वामी प्रगट दिन हा उत्सव स्वतः स्वामी सुतांनी सुरुवात केला आहे. अक्कलकोटमध्ये एकदा हा उत्सव साजरा करताना भुजंगाने स्वामींना विचारले की हा कसला उत्सव साजरा होत आहे. तेव्हा स्वामी म्हणाले, माझे बाळा, मी सदैव प्रगटलो त्या दिनाचे उत्सव साजरे करत आहे. स्वामी समर्थ हे श्री दत्त गुरूंचे तिसरे अवतार मानले जातात. भक्तांनी त्यांना ज्या रूपामध्ये पाहिले, भक्तांनी त्यांना ज्या रूपामध्ये पूजले, त्या रूपात त्यांना दर्शन दिले आहे. त्या रूपामध्ये त्यांनी त्यांच्यावरती कृपादृष्टी केली आहे. महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला केल्या आहेत. आजही भक्तांचा पाठीराखा म्हणून सदैव आपल्या पाठीशी स्वामी उभे आहेत. अशी ही कथा स्वामींनी माझ्या मुखातून वदविली आहे. तुम्हा सर्वांना ती कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, लिहा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थांचा जय जयकार करा. स्वामी समर्थ नामाचा नारा करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.